बघतोय तर इथे पूर्ण गेट वगैरे लागलेलं होतं, पण आता हे गेट उघडलंय, बघू शकता. तसे तिच्यावरती मी संस्कार देखील केलेले आहेत चांगले चांगले, कसं वागावं कसं नाही वागावं वगैरे वगैरे, असं मी गमतीने म्हणतो. तुम्हालाही माहिती आहे. पण करायला घेतलेला आहे वर्ल्ड क्लास असा पदार्थ जो प्रत्येक घरामध्ये होतो, सगळ्यांच्या घरामध्ये होत असतो. असा पदार्थ करायला आमच्या घेतलेला घरात जास्त होत नाही म्हणून आम्ही ठरवून काल भात जास्त केला माहिती. फोडणीच्या हो. भातासाठी. ये है भात हम्म. और ये है तेल, और ये तेल की फोड़नी अभी यहाँ पे ये सब घुसड़ घुसड़ के यहाँ पे कुछ बनेगा, तब इसको मजा आएगा. उसमें हम डालने वाले हैं काजू. हे बाजूला काजू करणार करायला आहे. हवं. आणि मागच्या वेळेला हे असं आपण पनीर केलं होतं, काहीतरी दूध फाटलं दूध त्याचं, फाटलं. ते करणार आहे. त्याच्यामध्ये पाहिजे तर हे पण घालूया. ते कांदा, सगळं नको बटाटा. करू, खिचडा नको करू त्याचं. बरं हे नको घालूया, हा. पनीर घालूया, थोडंसं काजू घालूया, म्हणजे त्याच्यामुळे काहीतरी असं छान होईल, तडका येईल त्याला. घालो. नाही आता आपलं नाही. ठीक है, ये मिसलन का डब्बा है. ये मिसलने डब्बे से इसमें डालने का होता है जीरा मोहरी, मराठी मराठी और ये प्याज उठाने का मराठी कांदा मराठी उठाने का, मराठी. ये काजू भी होता है, ये कुछ होता है, ये याला डालने का म्हणतात कांदा, याला म्हणतात टोमॅटो, याला म्हणतात काजू गराचे तुकडे, याला म्हणतात कांदा पात, कांदा पात, याला म्हणतात भात, आणि याला म्हणतात पनीर. याला म्हणतात तेल हम्म. जे तापलेलं याला आहे. म्हणतात कढई, वाजलेले आहेत 11:15, 11:10 याला मिनिटं. म्हणतात मोहरी. आणि आपण असं आता इथे करायला घेतलंय. थोड्याच वेळामध्ये फोडणीचा भात, तर गरम फोडणीचा भात आपण खाऊन घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढे काय काय कार्यक्रम आहेत. दिवस खूप बिझी असणार आहे. तुम्हाला सुद्धा काय काय आमच्या लाईफ मधल्या स्टोरीज बघायला मिळतात. आमचं आयुष्य आम्ही असं दाखवत बाजूला असतो कर. तुम्हाला, आणि जेन्युइनली आणि ऑथेंटिक पद्धतीने आम्ही करतो या सगळ्या गोष्टी. काही तुमच्या आणि आमच्यामध्ये आडपडदा नाहीये. त्याच्यात फॅमिली कशाला म्हणतात? सो फॅमिली इज वन थिंग वेअर यू ओपन युअर माइंड टू एव्हरीवन. सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवता, त्याला फॅमिली असं म्हणतात. बरोबर आहे, झालेली आहे. काजू पण जाऊ द्या. थांब 2 मिनिटं. काजू शिजायची गरज नाही. वा, मस्त दिसतंय बघ हे. लाल आता झाल्यानंतर पांढरं मग हे झाल्यानंतर मग आता काय माहिती आहे, खाऊन घ्यायचं. आणि हा, मी काय बोलत होतो, आपण तुम्हाला काय बोलत होतो की काहीच गोष्टी आपण तुमच्यापासून लपवून ठेवत नसतो, शेअर करत असतो डे टू डे फॅमिली पासून आपण काही लपवत नसतो ना. युट्यूब फॅमिली आता आपली जशी ग्रो होते तसं तसं मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजतात. आणि मागचे सुद्धा जर का तुम्ही ब्लॉग बघितले जे अगदी थर्ड क्लास वगैरे आहेत, आणि त्याच्यामध्ये खूप काही काय असं म्हणजे तुम्हाला न्यूसन्स व्हॅल्यू पण वाटू शकते, पण काय करणार, ती अशी एक लर्निंगची फेज होती. आपण शिकत होतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, युट्यूब करण्यासाठी वगैरे. त्याच्यामुळे काय ऑप्शन नव्हता. सकाळी ईश्वरी घेऊन गेलेली होती मॅगी, तिचं एक पाऊच पडून आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. पनीर घालूया मस्तपैकी. आणि पनीर सोबतचा हा फोडणीचा भात कसा होतोय ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. पनीरची पण टेस्ट घेऊन बघितलेली आहे. पनीर चांगलं वाटतंय. आणि हे पनीर आहे घरगुती. जर का दूध फाटलं तर त्यावेळेला आपण या गोष्टी फुकट न घालवता करत असतो, म्हणजे आमची प्राजक्ता करत असते. मीठ आणि घालून तसे तिच्यावरती मी संस्कार देखील केलेले आहेत चांगले चांगले, कसं वागावं कसं नाही वागावं वगैरे वगैरे, असं मी गमतीने म्हणतो. तुम्हालाही माहिती आहे कोण कोणाबद्दल कसं काय काय बोलत असतं. आणि ह्याच सगळ्या फॅमिलीत तडका येत्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हळूहळू. सो स्टे ट्यून. मस्त आहे बघ. स्टे ट्यून म्हणजे काय? बाहेरच्या पनीरपेक्षा छान लागतं. नक्कीच, खरंच. हे आतलं पनीर आहे, बाहेरचं पनीर म्हणजे दुकानचं पनीर असं म्हणणं असेल कदाचित. तर हा जो फॅमिली ब्लॉगिंगचा तडका आहे, हा पाहण्यासाठी तुम्हाला स्टे ट्यून करावं लागेल. ट्यून राहावं लागेल म्हणजे सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब हे छोटंसं बटन असतं, एवढंच असतं. ते जर का दाबलं तर क्रिएटरला काय मिळतं, तर आनंद मिळतो. का तर तुम्ही आपल्या चॅनलची सदस्यता घेता. घातलं नव्हतं ना? नाही, चॅनलची सदस्यता घेता, त्यामुळे मग ते बरं वाटत असतं. आता इकडे हे बनून तयार होते हळूहळू. हे शिजलं की मग आपण याच्यामध्ये काय घालणार आहोत? पनीर आणि काजू. पनीर आणि काजू आणि भात, भात. असं सगळं घालून तयार होईल. सो थँक्यू व्हेरी मच आपण दिलेल्या सपोर्ट बद्दल आणि आपल्या सगळं घालायचं सदिच्छांबद्दल. पनीर. नको, हा? सगळं नको, थोडंच घाल. हा, मग तेवढं मोकळं केलं तेवढं घाल. हम्म. तर बघा, आपला छान असा भात, फोडणीचा भात तयार झालेला आहे. आणि त्याचा रंग बघा, टेस्ट तर तुम्हाला बघूनच कळेल कसा झाला असेल तो. खूप छान दिसतोय, खूप टेस्टी झाला असेल असं वाटतंय. आता हे आपण स्वतः म्हणणं, आपण एखादा पदार्थ केला आपणच आपल्याला चांगलं म्हणणं, हे खूप वाईट आहे. मी सांगतो तुम्हाला कसा झालाय तो. द्या.
तुम्ही चांगलं म्हणतच नाही द्या. पण आमच्या पदार्थांना कधी द्या 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 त्यामुळे काय उपयोग मैं आहे बोलता तुम्हाला हूँ देऊन? भाई जकास अप्रतिम शाही दर्जेदार असं मीठ हवंय का हे काम झालेलं आहे. मीठ मीठ वगैरे सगळं बरोबर आहे, योग्य तेच आहे आणि सुंदर आहे. वाजलेले आहेत 11, लागलेली आहे भूक. I'm gonna make it to the top, leave a legacy. If I got something to say, you better let me speak. Turn it up a new degree, bitch, you ain't seen anything. I pop off with the new rock, electronic, blow the sonic roof up. I'm too honest when I बघा रात्रीचे आता 8 वाजलेत आणि मी थेट आहे आत्ता रेल्वे क्रॉसिंगच्या इथे. हे बघू शकता तुम्ही, खूप काळोख आहे आणि मी एका खूप महत्वाच्या कामासाठी आता रेल्वे ट्रॅक वरती आलोय. थोड्याच वेळापूर्वी मी बघतोय तर इथे पूर्ण गेट वगैरे लागलेलं होतं, पण आता हे गेट उघडलंय. बघू शकता संध्याकाळचे 8:30 वगैरे वाजलेले असतील असं वातावरण असतं या ठिकाणी. बघू शकता एकदम भन्नाट असा सन्नाटा आहे. रात्री 12 वाजता आला तर तुम्हाला नक्की भीती वाटेल असं वातावरण असतं. एका मराठी कुटुंबामध्ये सकाळी काय होतं हे तुम्हाला जस्ट एक मिनिटात दाखवतो. ही आहे ईश्वरी, ही आहे प्राजक्ता. सकाळचे वाजलेले आहेत आत्ता 9, 9:30 आणि एकीकडे चहा तयार करत ठेवलाय आणि दुसरीकडे चहा आणि चपाती किंवा चहा पोळी जे काय म्हणतात ते आपण खाणार आहे. सुबह की नरम धूप और चाय का प्याला, कितना प्यारा जीवन हमारा, छोटी छोटी खुशियों का ये. नाही भेटत मला माहिती. तिथे बघ भेटलं तर दिसली ती इथे नुसतं. तुला दाखव, नाही होत तिला, तुला दाखव. मला एक हे झालं. इलेक्ट्रिकल ईश्वरी इलेक्ट्रिसिटीच्या अंगामध्ये तयार होते. कॅमेरा रोल रोल कॅमेरा ऍक्शन असते, उलट नाही म्हणत कोणी. है, दस्तूर भी है और बाहर का जो वातावरण है वो भी बढ़िया है, सुनहरा मौका वडापाव है. खाना भी है. सो भाई आते टाइम भाई ये क्या है, आज है क्या हमारे साथ, क्या बिग, होने वाला है भाई. बिग, ओ बिग, भाई बिग. ओए बाबू. बिग बिग खाएंगे तो गरम गरम वडापाव तो बनता ही है. चलो यार, ये लड़की जो है ना वो इलेक्ट्रिक गर्ल है भाई. इसमें से शॉक जनरेट होता है, इससे बच के रहना. हे या ठिकाणी गाडीची पीयूसी करण्यासाठी गाडीचा इन्शुरन्स पण आपण आजच करून घेतला. तर तुला काय प्रश्न पडला बा? ते सांगशील का? तू सांगितलंस तर करू शकेल ना. आता मी काय होतं, मी माझ्या कामात होतो मला आणि तू खूप मागासपासून आहे ना, तू खूप इथे काय ना काहीतरी असं करत Google ला गुगल वर वगैरे करत होतीस. तर तुझ्या आईने सांगितलं की जरा बाकीच्या कामातून वेळ काढून जरा मुलीला काय हवंय नकोय ते बघा. ती खूप प्रयत्न करते, मगासपासून अर्धा तास झालास तू काय ना काहीतरी करतेस इथे. म्हणून म्हटलं की तिने सांगितलं की जाऊन बस तिथे, बघ काय पाहिजे तिला. तुझा प्रयत्न चाललाय, तर तुझा काय क्वेश्चन आहे सांग मला. आम्हाला ब्रह्मपुत्र नदीवरती एक प्रोजेक्ट करायचा आहे. म्हणजे ती नदी का खराब झाली, ती कशी तयार झाली, ती कुठून वाहते, तिचे फोटोज आणि अजून ब्ला ब्ला, म्हणजे तिच्याबद्दल माहिती बाकी सगळं. ओके. म्हणजे ती काय खराब झाली, तिचं पोल्युशन कसं झालं, कुठून वाहते वगैरे, असं तुला ब्रह्मपुत्रा नदीचं डिटेल्स हवेत. तो तुला प्रोजेक्ट करायचा आहे. मला हे करायचंय मॅप वरती, प्रोजेक्ट आहे, हम्म. ग्रुप प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि मला मॅप वरती रिप्रेझेंट ओके, करायचं. त्याच्यामध्ये तुला फक्त मॅप वरती रिप्रेझेंट करायचं आहे. हा. ग्रुप प्रोजेक्ट मधला इतकाच भाग आहे. हा. बाकी सगळे मुलं करणार आहेत, म्हणजे कोण कोण आणि असेल ते. किती उद्या ग्रुपमध्ये मुलं आहेत इन्फॉर्मेशन तिकडे जाऊन लिहायचंय. खरं तर 7 जण आहेत, पण एक ऍबसेंट आहे, राहणार आहे. तिने सांगितलंय हम्म. की मी ऍबसेंट आहे, तर ठीक तिचं आहे. काम आम्ही ठीक आहे. ओके. एकीकडे. आता नॉट पार्ट अ जोक. आता आमच्या शाळेमध्ये असताना आम्हाला काय असं प्रोजेक्ट वगैरे नव्हते, तरी पण आपण ईश्वरीला हेल्प करणार आहे, गुगलच्या मदतीनेच करणार आहे, AI ची वगैरे हेल्प करून करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तिचा एकच क्वेश्चन आहे की ब्रह्मपुत्रा नदी भारतातून कुठून कुठून वाहते ते तिला लोकेट करून मी हवंय. मॅपला काय ठीक आहे ना. आता आपण हे मला विचारलं की कोणता आहे घेऊ, माझ्याकडे वर्ल्ड मॅप आहे,
साधा मॅप आहे आणि म्हणजे साधा म्हणजे थेमॅटिक मॅप आहे आणि पॉलिटिकल आहे. मग गुगलने सांगितलं की पॉलिटिकल आहे, बरोबर. त्यामुळे तुला इझी आहे. ठीक आहे. पॉलिटिकल मॅप का सांगितला तो कारण मोठा असतो ना असा, त्याच्यामुळे तुम्ही बरोबर ते लोकेट करू शकता असं सांगितलंय. सो थोडीशी मदत तुम्ही पण आम्हाला करा या ऐश्वर्याच्या प्रोजेक्टमध्ये. म्हणजे वेगवेगळे रोल नंबर वाईज दिले, म्हणजे गोदावरी, गंगा, यमुना, तसं. आपण किती पण मोठं झाले ना, आपण किती मोठे झालो तरी पण असे छोटेसे काय काय मुलांचे प्रश्न असतात ना, त्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला भंडावून जायला होतं, तर मी तिला हेल्प करतोय. लेट सी. देखील काही ब्रह्मदेव नाहीये, मला सुद्धा आधार घ्यावा लागणार आहे कुणाचा, गुगलचा, एआयचा. काय काय लोक वाईट वापर करतात, आम्ही चांगला करतोय. गुगल बाबा की जय. गुगल बाबा की जय. आणि हेल्प करतो. त्याच्यात झाल्यानंतर मॅप झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की मला करायला जमलंय, तिला हेल्प करायला जमले की नाही ते. ओके बाळा, नंतर आपण सगळ्यांना सांगूया. तुझा जो क्वेश्चन आहे ना, तो पण, महाराष्ट्र हा? शिला